आज बाबा जुंदेव साहब की आज जन्मदिवस आहे आणि या 130वा हा जन्मदिवस आज या नरसाळा दिगोरी या परिसरामध्ये हरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। ढोल तासे बग्या आणि झाक्या अनेक सजल्या जाते। या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांच्याशी आपण जाणूया नेमकं या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे। नमस्कार, नरसाळा दिगोरी गार भाऊ, आपलं नाव? माझं नाव ओमराज चिंचाळ। आपण या कार्यक्रम हा एवढा सकाळीपासून आपण आयोजित केला आला आहे आणि या ठिकाणी बग्या ढोल ताशे झाक्या सर्व आपण सजवलेले आहे आणि 130वा बाबा जुंदेवजी यांचा आज हा जन्म सोहळा आपण साजरा करत आहे। आपण काय सांगाल भक्तांना? हे निष्काम सेवा आहे। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आम्ही हर वर्षी बाबाची रॅली करत राहतो आणि हे निष्काम सेवा आहे। याच्यामध्ये आमचा कोणताच प्रलोभ नाही, कोणता राजनीतिक नाही, कोणता आमचा उद्देश नाही। आमचं एकच आहे की आमचे जे निष्काम सेवा आहे बाबांनी तसेच आम्हाला काही प्रकारे निष्काम सेवा करायची आहे। त्यानिमित्त आम्ही जनजागृती कार्यक्रम करतो आणि आम्ही जसे सुखी झालो तसे बाहेरचे लोक सुखी झाले पाहिजे। जे गोरगरीब सेवक आहे, जे गोरगरीब लोक आहे, अंधश्रद्धा दारूवरती ह्याच्यातून पूर्ण त्रस्त आहे। यानिमित्त आम्ही रॅली काढत राहतो। मागच्या वर्षी आम्ही एक रॅली काढली, 102 जी रॅली काढली होती। त्यामध्ये आम्ही 3 तारखेला जी रॅली काढली होती त्याच्यानंतर 28 तारखेपर्यंत 28 आमच्याकडे नवीन सेवक जुळले। आमचा जो कार्यक्रम आहे हा भरपूर मोठा झाला आणि आम्हाला एक तरी सेवक जुळला तर आम्हाला असं वाटतं आमची रॅली सफल झाली। हा कितवा वर्ष आहे आपला या आयोजनाच्या संदर्भामध्ये? आमच्या जेव्हापासून आम्ही म्हणजे 1996 पासून आम्ही ह्या मार्गामध्ये आहोत आणि त्यापासून आम्ही हा रॅलीचा कार्यक्रम करत आहोत। निश्चितच या कार्यक्रमाची सुरुवात 19 वर्षापूर्वी भाऊंच्या माध्यमातून झाली आणि आज हा 130वा हा बाबा जुंदेवजी यांचा हा जयंती सोहळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये हा झाक्या आणि सर्व त्यांचे सेवक आहेत। या सेवकाच्या माध्यमातून हा मागील 3 घंट्यापासून हा सोहळा ही रॅली या रोडवरती त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। निश्चितच मी सोपान बेताल, पास महाराष्ट्र न्यूज, जननायक आवाज, नागपूर, महाराष्ट्र। धन्यवाद।